कियारा कियारा या कियाराला फोन करून करून ना बोट सुजली माझी. कुठे दडी मारून बसली ही पोरगी, काय कळतच नाहीये मला. तिच्या घराला कुलूप आहे. काय झालंय काय नेमकं? काहीतरी मोठा घोटाळा असणार आहे. पण हा बोका माझ्याकडनं एवढे पैसे घेतलेत पण त्याचाही पत्ता नाही आणि त्या कियाराचाही ठाव ठिकाणा सांगत नाही. दरवेळेला मीच फोन लावते. जाऊ दे, आताही लावते. त्याशिवाय कियाराचा का ठाव ठिकाणा कळणार कसा? भैया मोठा आउट ऑफ सर्व्हिस म्हणे. एक आउट ऑफ रिच आणि हा दुसरा आउट ऑफ सर्व्हिस. ते कियारा बेबीचं ना एक वेळ मी समजू शकते. काहीतरी घोटाळा असणार आहे. पण हा चोर आहे, चोर. एकापेक्षा एक चोर भेटलेत मला. आणि हा बोका साधा चोर नाही, महाचोर आहे. महाचोर आहे, महाचोर. कोणाला म्हणतेस महाचोर? माई तुम्ही नाही म्हणलं, कोणाला म्हणतेस चोर? काय काय नाही. काय कसली चोरीच काय नाही. मला वाटलं जेजूरची चोरी तुला आठवते की काय. नाही, कारण मला सारखी त्याची आठवण होते आणि म्हणून मला तुझी काळजी वाटते. काळजी? अगं म्हणून तर अख्ख्या घरभर तुला शोधत होते. शेवटी इथेच सापडलीस तू, म्हणून इथे आले. पण माझी का काळजी वाटत होती? वसुधा, किती झालं तरी तू माझी सून आहेस, माझ्या दिनकरची बायको आहेस आणि माझ्या नातवंडांची आई आहेस. आपल्यात कितीही वाद झाले ना तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून मला तुझी काळजी वाटते. पण का? अगं असं काय करतेस तू? देव्हारा हलवलास की नाही याचा अर्थ कळतोय ना तुला? मी आत्ताच अण्णांशी बोलून आले. त्यांनी सांगितलं पत्रिकेतले तुझे योग सध्याचे चांगले नाहीयेत आणि म्हणून मला तुझी काळजी वाटते. समजलं? काय? पिंपळाखालच्या 2 पणत्या आठवतात ना तुला वसुधा? हो माई, पण मी म्हणजे त्यांच्या यजमानांनी तर देवघराकडचं ते कपाट उघडलं. पण मी बरोबर आहे. पण मी आणि अमृता जर वेळेवर तिकडे पोचलो नसतो तर तू सुद्धा कपाट उघडणारच होतीस तिकडे, नाही का? अहो पण मी ते काल रात्री मला स्वप्न पडलं. त्या 2 पणत्यांच्या जोडीला आणखीन एक पणती होती तुझ्या नावाची. माझ्या? पण मी माझ्या का? वसुधा, इतर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू शकतो पण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि म्हणून देवाजवळ सतत मी प्रार्थना करते की तिकडे अजून एक पणती लागू नये तुझ्या नावाची. आता देवानी तुला शिक्षा करण्याच्या अगोदर तू प्रायश्चित्त करून घे. मी ना प्रायश्चित्त? तू जर प्रामाणिकपणे व्रत केलंस, पापक्षालन केलंस तर देवाला तुझी दया येईल आणि जीवावरच शेपटावरच निभावे. कोणतं व्रत? सांगते. काही दिवसच तुला करावं लागेल पण ते प्रामाणिकपणे कर. नाहीतर मग काय? नाहीतर त्या पणत्यांबरोबर. अगं नको नको, मी व्रत करते ना. एक काम कर, मनात सारखा त्या पणतीचा विचार आण. म्हणजे हे व्रत चुकणार नाही. आणि मी सांगते त्याप्रमाणे जसं आपण नामस्मरण करतो ना तसं मनात सारखं पणती 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 असं म्हणत राहायचं. आई, मला मोह झाला पण आता भीती वाटते. हो, तुम्हाला माहिती आहे ना माझा अशा गोष्टींवर किती विश्वास आहे ते. तेच तर. अगं म्हणून तर मला तुझी काळजी वाटते ना. अजून काय काय करायचं ना ते मी तुला सांगते.
आणि हे जर तू नित्य नियमाने केलंस ना तर व्रत छान पार पडेल तुझं. हं? चल हे सांगते तुला. पंटी 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 असं म्हण. म्हणजे व्रत नीट पार पडेल तुझं. पंटी पंटी. अमृता, माई हो, मगाशी तुम्ही का घाबरवलत वसुधा काकूंना? घाबरवलं म्हणजे मी काही बोलत नाही याचा ती गैरफायदा घ्यायला लागली अलीकडे. देवारा हलवेपर्यंत तिची मजल केली. आतापर्यंत तिच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष करत गेले, पण ती थांबतच नाहीये. मग तिला वेसण घालायला नको? पण हे व्रत वगैरे सगळं काय आहे? अमृता, वसुधा कोडगी झाली, त्यामुळे साधी सुधी शिक्षा देऊन चालणार नाही तिला. आणि शिक्षेमुळे फक्त धाकच बसता कामा नये, तर समोरचा माणूस सुधारायलाही हवा. आणि मला आशा आहे ह्या शिक्षेमुळे काही अंशी का होईना पण तिच्यातला लोभीपणा जळून जाईल. पण माई, असं काय व्रत सांगितलंय तुम्ही? दिसेल तुम्हाला सगळ्यांनाच. माई, मला एक विचारायचं होतं तुम्हाला. विचार. यांनी ऑफिस जवळ बोलावलंय लंच ब्रेक मध्ये, जाऊ का? अगं जाऊ का म्हणून काय विचारतेस वेडाबाई? जा जा, लवकर जा. नाही माई, तुम्हाला हे जितकं आनंदाचं वाटतंय मला नाहीये तसं वाटत. नको काळजी करू. सगळं त्याला भेटल्याशिवाय करणार आहे का त्याचं काय काम आहे ते? आणि एक लक्षात ठेव, अक्षय कसाही वागू दे, पण तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना, मग तुझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. माझी खात्री आहे एक ना एक दिवस त्याला तुझं प्रेम कळेल, नक्की कळेल. शांत मनाने जा. जा जा. नाही, कपडे घाल. मी करते सगळं काम. जा. कियारा, कियारा उठ. कियारा तो बघ अक्षय आलाय. कियारा, अक्षय आला बघ. अक्की, अक्की कुठे? तो काय समोर उभा आहे, तुझ्याकडे बघून स्माइल करतोय बघ. अक्की, डॅड, अर्जुन, अर्जुन, डॅड कुठे? तू तू काय केलंस डॅड ना? मंगळसूत्र माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे ते. काढलंस तर याद राख, बायको आहेस तू माझी आता, लक्षात ठेवते. नाही, मी तुझी नाही अक्कीची बायको होईल. सोड मला. डॅड, अर्जुन, तू डॅडला काय केलंस? अर्जुन, अर्जुन, डॅड कुठे? तू मारलंस डॅड ना? अर्जुन, तू मारलंस का डॅड ना? अर्जुन! चुप. अरे 2 महिन्यासाठी सिंगापूरला गेलेत ते. त्यांना तुझी आता काही काळजी नाहीये का? कारण तू तुझ्या नवऱ्याबरोबर आहेस आता. खूप प्रेम केलं मी तुझ्यावर. तुझा सगळा वेडेपणा सहन केलाय. 24 तास की चालू असतं तुझं. ह्या पुढे मी तुझ्यावर अजिबात दया दाखवणार नाही. एक दिवस तुला बोलायलाच लावीन, आय लव्ह यू अर्जुन. तोपर्यंत पडून राहा गुंगीत. यारा, वा, एकदम परफेक्ट वेळेत पोहोचलीस. हा, अरे पण
अक्षय आपण चाललोय कुठे? चल सांगतो. चल चल चल. गोडबोले सर नाही आहेत का? नाही सर, 2 दिवस एका केससाठी बाहेर गावी गेले. पण तुमचं काय काम आहे मला सांगा, म्हणजे मे बी तुमच्यासाठी काही निरोप असेल. हा माझं नाव अक्षय घाडगे, या अमृता घाडगे, या माझ्या. ओके ओके ओके, आलं लक्षात. बसा ना. अच्छा बस. तुमचं सरांशी बोलणं झालं होतं डिवोर्स पेपर बद्दल. हो. तुमचे पेपर्स रेडी आहेत. ओह ग्रेट. सरांनी द्यायला सांगितलं. सरांनी सांगितले पेपर्स नीट बघून घ्या, हा. ते घरी न्या, तुम्ही नीट वाचा आणि तुमच्या दोघांच्याही सह्या झाल्या की मग ते आणून द्या. हा. तोपर्यंत सर येतीलच आणि एकदा तुमच्या सह्या झाल्या म्हणजे मग परस्पर संमतीने म्हणजे म्युच्युअल कन्सेंटनी आपण डिव्होर्स फाईल करू शकू. ग्रेट न्यूज. मला सांगाल का कुठे कुठे सह्या करायच्या? इकडे ऍप्लिकंट नंबर 1 लिहिलं, इकडे तुमची सही लागेल. अच्छा ऍप्लिकंट नंबर 2 आहे, तिकडे मॅडमची लागेल. ओके. माय डिअर अमृता, जागी हो, भानावर ये. या क्षणी हे पूर्णपणे स्पष्ट झालंय की अक्षयला तुझ्यापासून डिवोर्स घ्यायचा आहे. नेक्स्ट पेजला बघा, तसंच आहे. नेक्स्ट पेज. ओके. हा. ऍप्लिकंट नंबर 1 आणि 2. त्यानंतरच्या पुढच्या पेजला तुमचे 2 विटनेस लागतील. त्यांच्या सह्या ते खाली. हा. ओके. जेजुरीला त्याने तुला उचललं त्यावेळी तुझ्या मनात आशा जागृत झाली होती, पण नाही, तुला डिवोर्स नकोय. तू त्याच्या प्रेमात पडलीयस हे सगळं विसरायचं. आता पुन्हा अक्षयची बेस्ट फ्रेंड असलेल्या अमृता प्रभुणेच्या रोलमध्ये शिरायचं. त्याच्या पुढच्या पेजला दोघांचे फोटो लागतील, पासपोर्ट साईज. ओके. अमृता प्रभुणेला डिवोर्स हवा होता. सो लाजणं बावरणं हे सगळं मनात खोल काढून टाकायचं. अक्षयला शंका सुद्धा येता कामा नाही की अमृता त्याच्या प्रेमात पडली होती. तुझं प्रेम तुझ्यापाशीच. ओके. अमृता निघूया. हो चल ना. थँक्यू. एक्सक्यूज मी, 5000. ओके. हा. डिवोर्स पेपर्स तुझ्याकडे ठेव. रात्री आलो की आपण यावर बोलू. अमृता सॉरी, तुला अर्ध्या रस्त्यात सोडून जावं लागतंय. इट्स ओके. बाय. अमृता, सावर स्वतःला. बघ, त्याला कळता कामा नये तुझ्या मनात काय चाललंय, नाहीतर हे नातं तोडताना त्याला त्रास होईल. अमृता. अक्षय, अरे काय झालं? सगळे आहेत. तुला कळतंय का आपल्याला काय मिळालंय? हा, हे डिवोर्सचे पेपर्स. तुला याचा अर्थ कळतोय? डिवोर्सची थांबलेली गाडी पुन्हा सुरू झाली आहे यार. प्रोसिजर सुरू झाली आहे. ग्रेट. मध्ये काय काय घडलं यार? माझं आजारपण, ऍक्सिडेंट, आपण काय नाही केलं यासाठी. खोटं बोललो घरच्यांशी, खोटं भांडलो त्यांच्या समोर, त्या गोडबोले वकिलाची भाजी सोडल्यानंतर पण कष्टाचं फळ मिळालं यार. फायनली प्रोसिजर सुरू झाली. ग्रेट ना? आय एम सो हॅपी.
केयूला मिस करतोय फक्त. कुठे यार केयू तू? बघ, मी शब्द पूर्ण करणार आहे. तो मी तुझ्या डॅडला दिलाय हे सांगणार आहे मी तिला. फायनली मी वाजत गाजत केयूला माझ्या घरी घेऊन येईन, माझी बायको म्हणून. आणि माझं वचन, माझं प्रॉमिस पूर्ण करीन. ग्रेट ना? ऑफकोर्स हे तुझ्या हेल्प शिवाय शक्य नव्हतं. थँक्यू माय डिअर फ्रेंड अमृता. आणि बघ ना यार, तू पण फ्री होशील या बंधनातून. तू पण तुझ्या आयुष्याची एक नव्याने सुरुवात करशील. ग्रेट ना? मला पण तुला कायम हॅपी बघायचं या, ऑलवेज. ट्रस्ट मी. तुला कधीही माझी मदत लागली ना, मला सांग. मी कायम ये ऍज अ फ्रेंड म्हणून. येस आय नो. पण आता ना अक्षय, तू तुझ्या आणि कियाराच्या हॅपीनेसचा विचार कर. हो, एक मिनिट. बॉसचा फोन यार. हा सर, आता लगेच निघू? ओके, पोचतोच. अमृता, ऍक्च्युली मी तुला घरी ड्रॉप करणार होतो, बट जावं लागेल. बॉसचा फोन होता. जाशील रिक्षाने? हो. हा? आणि हे डिवोर्स पेपर्स तुझ्याकडे ठेव. रात्री आलो की आपण यावर बोलू. अमृता, सॉरी, तुला अर्ध्या रस्त्यात सोडून जावं लागतंय. इट्स ओके. बाय. तू अर्ध्या रस्त्यात सोडून जाणार हे माहिती होतं मला अक्षय. तुझ्या बरोबर पूर्ण आयुष्य चालावं हे न पूर्ण होणारं स्वप्न मी पाहिलं. मी बांधलेली माझ्या प्रेमाची रेशीमगाठ हळूहळू सुटत चालली आहे आणि मी काहीच करू शकत नाही. आता हे घर माझं नाही. 1.5 महिन्यांनी जायचं इथून. नाही अमृता, सावर स्वतःला. अमृता, कशी झाली लंच डेट? जेजूर येऊन आल्यापासून ना भाऊजी फारच रोमॅन्टिक झालेत. आता काय बाबा अमृता ऐकत नाही. मजा आहे तुझी. हे मला सांग ना, तुम्ही जेवायला कुठे गेला होतात? काय काय मजा केली? नंतर सांगू का तुला? माई वाट बघत असते. चालेल, पण मला आठवणीने सांगा.